स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। काय ग? झोपली नाहीस? बरं आई, मी आता जातोय ऑफिसला. संध्याकाळी लवकर यायचा प्रयत्न करतो. बाबा आहेत घरात. तुझ्याकरता काही येताना आणू का? काही नकोय मला. आणि महत्त्वाचं सांगू, माझी अजिबात काळजी करू नकोस आणि कामं सोडून तर अजिबात येऊ नकोस. जरा स्वतःकडे लक्ष दे रे. ये, मला काय झालं माझ्याकडे लक्ष द्यायला? चांगला खाऊन पिऊन सुखी आहे मी. आणि तुला माहिती आहे, तू आजारी पडलीस ना, त्यानिमित्ताने मी आणि बाबा जरा घराकडे लक्ष द्यायला लागलं. आणि जेवण बिवण सगळं तुझ्या स्टॉलवरनंच येतं इकडे. हे बघ, मला माहिती आहे सलील, तुला स्वतःची अशी काही टेन्शन्स आहेत, पण यावेळेला आपले मित्र सगळे सोयरे हेच असतात मदतीला. हे बघ, माझ्यामुळे तू मैत्रीतली कर्तव्य विसरू नकोस हा. काय बोलतेस तू? मला माहिती आहे सलील, तुझा कोणीतरी मित्र आजारी येणार आहे आणि त्याच्या घरचं तसं कोणीच नाही आहे बघणार. मग अशा वेळी मैत्रीच उपयोगाला येते ना. की माझ्या ऑपरेशनच्या वेळी तू काही आर्थिक मदत घेतली आहेस का त्याच्याकडून? अगं आई, मी आणि बाबा असताना मी दुसऱ्या कोणाकडनं पैसे कशाला घेऊ? खोटं बोलू नकोस माझ्याशी. तसंच काही असल्याशिवाय बाबांना उपकाराचं ओझं नाही जाणवायचं. मला माहिती आहे, माझ्यावरच्या प्रेमामुळे तुम्ही माझ्याशी काही खरं बोलत नाही. आई अगं, खरंच तसं काय नाहीये. गळ्या शपथ. तुला आठवतं सली, लहानपणी तू शाळेतून जेव्हा घरी यायचास ना, तेव्हा मी तुला म्हणायची, का रे आज वर्गात मारामारी केलीस, मित्राला असं मारू नये. तर तू म्हणायचास, तुला सगळं कसं ग दिसतं इथून शाळेतलं. आणि तेव्हा तू म्हणायचीस, माझ्याकडे एक गंमत आहे, माझ्याकडे एक जादू आहे, मला इथे बसून शाळेतलं सगळं कळतं दिसतं. आणि मला खरंच वाटायचं, शी, काय मॅड होतो तेव्हा मी. असं अजून तुला वाटतं? तुला माहिती आहे सलील, ती जादू अजून तुझ्या आईकडे आहे. तशी प्रत्येक आईकडे असते ती. मुलांना आपलं वाटतं आपण मोठे झालोय. चल जा, कामावर जायला उशीर होतोय तुला.
सांग ना अभि, चांगला झाला ना प्लॅन? हे राम, आता किती वेळा विचारणार आहेस? बेस्ट आहे, खूपच छान. अगं त्या पार्टीने आपल्याला एवढा फ्री हँड दिलाय ना, माझ्या मनात खूप काय काय करायचं आहे. अगदी लॅविश लुक द्यायचं आहे. बरं, तू इंटिरियरसाठी मदत करशील ना? ऑफकोर्स. नाही, तुझा बॉस आक्षेप घेणार नाही ना? मी सांगणारच नाही त्यांना. हे मी तुला सांगितलं, परवा भेटला होता मला एका पार्टीत. कोण? शशांक सर? म्हणजे मी तुझा काही रेफरन्स वगैरे दिला नाही, मी फक्त ऑब्झर्व करत होतो त्यांना. बराच बदल झाला का त्यांच्यामध्ये. म्हणजे पूर्वी कोणाशी बोलायचे नाहीत फारसे, पण त्या दिवशी अगदी नॉर्मल होते. हो, हल्ली खूप बदललेत ते, म्हणजे सुधारलेत. आणि आणि काय? नाही, काय नाही. कम ऑन अभि, टेल मी. आणि काय? अरे खरंच काय नाही. त्यांना म्हणे वाटतंय की त्यांच्यात हा बदल माझ्यामुळे झाला. इज इट? व्हेरी गुड. अरे बदल म्हणजे काय, आधी एकदम स्त्री द्वेष्टे होते ते आणि सगळ्यांची इतकं इन्सल्टिंगली वागायचे. हल्ली जरा बरे वागतात, म्हणजे केअरिंगली बोलतात वगैरे. काय नक्की प्रकार काय आहे? अनिश, तसलं काय नाही. कम ऑन, तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय ते. तसलं काही नाहीये. अभि, हे बघ, तुझ्या चेहऱ्यावर परत हे असले भाव बघता यावेत म्हणून आम्ही सगळे तरसतोय ग. परवाच मला शैलेश भेटला होता. तोही म्हणाला की आपण सगळे सेटल झालो रे, अवीच फक्त एकटी राहिली. बघ, कोणी चांगला भेटला तर करून टाक लग्न. अगं खरंच. अनिश, एकदा हे सगळं असं झाल्यावर परत डाव मांडायला भीती वाटते रे. काही नाही ग. हे बघ अभि, एकटं जगणं खूप कठीण असतं. मला माहिती आहे तू खूप स्ट्रॉंग आहेस, तू एकटी जगू शकतेस, पण तरी बघूया, अजून काय ठरवलं नाही. अभि, माझ्या आयुष्यातल्या महत्वाच्या निर्णयांमध्ये तू मला नेहमीच मदत करत आली आहेस आणि तुला काही मदत लागली तर मीही ती करेन याची तुला खात्री असेलच. पण अशा नाजूक निर्णयांमध्ये सुद्धा मी तुला मदत करू शकेन ना. माई, तुम्हाला बरेच दिवस सांगेन म्हणते आणि राहूनच जात आहे. काय ग? माझी चुलत बहीण आहे ना सुजाता, तिचं नुकतंच लग्न ठरलं. हो का? म्हणजे आमच्या फॅमिलीतली ती एकटीच राहिली होती लग्नाची. बरं झालं, वेळेतच झालं लग्न. काय ना माई, एकदा वय वाढलं ना की प्रॉब्लेम येतो स्थळ मिळायला सुद्धा. बरं झालं बाई, खरंच गोड मुलगी आहे हा सुजाता. माई, माझ्या मावस बहिणीच्या दिराचं पण लग्न करतायत. मी त्यांना देवयानीचं स्थळ सुचवलं. त्यांना आत्ताच नकार कळवून टाक. अगं देवी, पण माझ्या लग्नाची काळजी तू नको करूस पूनम. अगं पण मुलगा बघायला काय हरकत आहे? हं? असा किती दिवस लग्नाचा विषय टाळणार आहेस? देवी, तुला स्थळ पसंत नसेल ना तर काहीच हरकत नाही आहे. म्हणजे तुझ्या मनात जर कोणी असेल तर तसं सांग. हो ना. अगं आमचा अजिबात विरोध नसेल त्याला. माई, हा विषय आपण इथेच थांबूया. मला उशीर होतोय, मी निघते. हा ग, एवढ्यात कुठे निघालीस? लायब्ररी एवढ्या लवकर उघडत नाही. काय म्हणायचंय तुला? माई, तुम्हाला माहिती आहे का, आजकाल फोनवर बराच वेळ बोलत असते कोणाशी तरी. अगं कोण आहे तो, निदान ते तरी सांग. देवयानी, खरंच या गोष्टीचा आता जरा सिरियसली विचार कर. माई, माझ्या लग्नाचं टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही. आणि माझ्या पर्सनल गोष्टीतही कुणालाही दखल घ्यायची काहीही गरज नाही. मी लग्न करायचं की नाही
हा माझा प्रश्न आहे. आत्ताच काय ते ठरव देवी. काय आहे, एकदा वेळ निघून गेली ना की मग तुला इच्छा झाली ना तरी कदाचित कोणी तयार होणार नाही. बाबा चहा तयार आहे. हो आलो. हा काय म्हणाले डॉक्टर? नाही, रिकव्हरी चांगली आहे म्हणाले, पण त्यांनी सांगितलं स्ट्रिक्टली बेड रेस्ट. मला तीच काळजी वाटते, जरा बळ वाटलं की ही लगेच कामाला लागणार. तुम्ही नका काळजी करू, मी त्याला नाही काम करू देणार. त्याकरता घरात असणं आवश्यक आहे ना. सलील प्लीज. मग काय खोटं आता बोलतोय? पुन्हा सुरू करू नको. पुन्हा मी प्लीज प्लीज तुमची भांडणं नको आहेत मला या घरात. सुरुवाच्या कानावर गेलं तर त्रास होईल तिला. बाबा पण आणि रीमा तुलाही निक्षून सांगतोय मी. हॅलो. हां आहे. हॅलो. हा आई बोल. नाही नाही, आता आईची तब्येत बरी आहे. आत्ताच आले डॉक्टरकडनं. हो. आई अगं अगं पण काय ग, काय झालं? काय म्हणाली आई? तुम्ही म्हणाला तेच. या घराची जबाबदारी आता तुझ्यावर आहे. घरची सून आहेस तू. भांडू नकोस, माहेरी येऊ नकोस. माझीच चूक. मीच भांडते, मीच वाईट. रीमा. हो, बाहेर माझा अफेअर आहे, इतरांबरोबर फिरते मी. बोला बोला, तुम्ही सगळे मला बोला. रीमा. मला सांगा, घरातल्यांना सांगा, बाहेरच्यांना सांगा, अख्ख्या जगाला सांगा. रीमा. सलील. बघा कशी बोलते बा. अरे आम्ही कशाला कोणाला सांगायला जाऊ? लोकांना दिसतं ना काय चाललंय ते. आणि हे सिंपती मिळवण्यासाठी असली रडण्याची नाटकं करायची. सलील. हे बघ, माझ्यावरती काही काळी मात्र फरक पडणार नाही, कळलं ना? सलील. हे काय नेहा, किती उदास राहतेस ग? काय करून घेतलंस बघ स्वतःचं. कमॉन नेहा, गेट ओव्हर इट. तू पाहिलंस त्या पूजाला? हो, मी पाहिलंय तिला, पण ती तुझ्यापेक्षा नक्कीच चांगली नाहीये. ओके, अँड यू स्टॉप गेटिंग ऑब्सेस्ड बाय हर. आपण एक काम करूयात, तू मस्तपैकी फ्रेश हो, आपण CCD जाऊयात आणि तुझी फेवरेट कोल्ड कॉफी पिऊयात. चालेल? मला नाहीये इच्छा कुठे जायची ग. कमॉन नेहा, प्लीज. पिया, मग मी नाही विसरू शकत त्याला. जर मला माहिती असतं ना की त्याला एक वेगळी मुलगी आवडते तर मी त्याच्यात कधी इन्व्हॉल्वच झाले नसते ग. का केलं त्याने असं माझ्या बरोबर? अगं मला मध्ये तो भेटला होता, म्हणला लेट्स बी फ्रेंड्स. अगं पण नुसती फ्रेंडशिप नाही ग ठेवू शकत मी त्याच्या बरोबर. त्रास होतो मला त्याचा. लिसन नेहा, आय अंडरस्टँड, आय रिअली अंडरस्टँड की तुला खरंच खूप त्रास होतोय. पण ह्या सगळ्याचा विचार करून काही होणार आहे का? नाही ना. सो यू हॅव टू एक्सेप्ट ऑल दिस अँड गेट ओव्हर इट. फॉरगेट ऑल दिस. ओके, आता तू अभ्यासावर व्यवस्थित लक्ष दे. तुला माहिती आहे ना, तुझ्या आईला कळलं तर काय होईल? तरी मला संशय होताच की असं काहीतरी होणार म्हणून. मी तुला 1000दा सांगत होते की त्या नीरजची मैत्री तू करू नकोस म्हणून. बघ, शेवटी तुला सोडून दुसऱ्या पोरीच्या मागे लागलाच ना तो. अगाई पण नीरज असा नाहीये. हो म्हणत असा नाहीये तो. म्हणजे पुरुषांची जातच अशी. अगं बाईचं मन म्हणजे कचकड्याचं खेळणं वाटतं त्यांना. खबरदार पुन्हा त्याच्याशी भेटलीस बोललीस तर. आणि आता जरा अभ्यासाकडे नीट लक्ष दे. कॉलेज संपलं ना की सरळ घरी यायचं आणि अभ्यासाला बसायचं. भेटू दे मला, तो तंगडच तोडते बघ त्याचं. प्रियम, तू आता घरी जा, जरा तिला अभ्यास करू दे. हा, रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. काही नाही होणार.
मीच ठेवलाय. आठवतोय हा टाय तुला? आपल्या पहिल्या अॅनिव्हर्सरीला मी तुला गिफ्ट केला होता. शशांक, अरे मी किती शॉप्स शोधली होती टू गेट यू अ स्पेशल टाय. फायनली एका दुकानात हा दिसला मला आणि एकदम नजरेत भरला. डू यू रिमेंबर? In those days, I had paid a huge amount for this special Armani silk tie for you. आठवतंय ना? आठवतं ना, चांगलंच आठवते मला. कारण त्या अॅनिव्हर्सरीला तुला डायमंडची रिंग पाहिजे होती आणि मी आणली वंजळीभर मोगऱ्याची फुलं माझ्या त्यावेळच्या खिशाला परवडतील अशी. त्यानंतर मग तू ती रागान इथंच भिरकावून टाकली होती सुरगाळून याच बेडवरती. आठवतं ना मला, मला चांगलंच आठवतंय. थँक्यू. या. बरं झालं नाही लवकर पॅकअप झाला आज. सकाळी रेकॉर्ड खराब झाला, मला तर वाटलं उशीर होणार. अरे आज संध्याकाळी ना मला पार्थला डॉक्टरकडे घेऊन जायचं. का? अरे बरं नाही त्याला जरा. उशिरा गेले असते तर ओरडा खाल्ला असता. मला तर उलट वाटलं होतं की आपण आज लवकर पॅकअप झाले तर बाहेर कुठे जेवायला जाऊया. तुला माहिती आहे गरिमा, नाईक साहेबांनी परवा अख्खा चेक दिलाय फर्स्ट टाइम. तर सेलिब्रेट करूया. नेक्स्ट टाइम नक्की. Okay. चल बाय. ए रिमा रिमा, एक सेकंड. या. हे काय? अगं बघ तरी. अरे पण काय? अगं बघ ना उघडू. वाव, छान आहे ड्रेस. आवडला? तुझ्यासाठी. काय? एवढा एक्सपेन्सिव्ह ड्रेस? हो, त्यात काय झालं एवढं एक्सपेन्सिव्ह काय? आणि काय बाबा, एका मोठ्या बिझनेसमॅनची बायको आहेस तू, शिवाय एका प्रसिद्ध नटाची मैत्रीण. पैशाचं काय घेऊन बसलीयस? आणि खरं सांगू रीमा, याच ते 500-700 रुपयाचे ड्रेस घातलेले बरे दिसत नाही. अरे पैशांचं जाऊ दे ग, मला रंग आवडला ना म्हणून मी घेतला. तू गोरी आहेस ना, तुला छान दिसेल तू. ते ठीक आहे, पण समीर हा तू ड्रेस पल्लवीला दे. अगं तिच्यासाठी बरीच खरेदी केली आहे मी, खरंच ड्रेसेस घेतले आहेत आणि इतके वर्ष तिच्यासाठी खरेदी केलीच आहे ना. तुला फर्स्ट टाइम प्रेझेंट देतो, प्लीज नाही म्हणू नकोस. नाही पण समीर, काही कारण नसताना एवढं एक्सपेन्सिव्ह गिफ्ट घेणं म्हणजे. अरे त्यात काय झालं? समीर, उगाच असं कोणाकडूनही गिफ्ट घेणं माझ्या तत्वात नाही बसत. एक मिनिट. कुणाकडनं म्हणजे? मी कोणीतरी आहे तुझ्यासाठी? नाही म्हणजे मला. ओके आलं माझ्या लक्षात आलं. मी कोणीतरी आहे ना. नाही म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. ठीक आहे ना, कशाला एक्सप्लेन करतेस? नाही, मला चुकीच वाटत होतं आपण फ्रेंड्स आहोत म्हणून. वी आर प्रोफेशनल्स. काम संपलं, रिलेशन संपलं. तुझा गैरसमज होतोय. ओके, नो एक्सप्लेनेशन. कळलं मला, सॉरी. समीर पण ग कठीण आहे ग तुझ्या पुढे. तू काम कर बरं. मला अण्णांना सांगायला काय सांगतेस? मी बघीन मी आणि अण्णा बघून बाई गं, तुझ्या पुढे ऐकायला येऊ नका. तुझ्या पुढे कठीण आहे हा.
गगने आहे इथे झाड पाण्याचे आसवानातीच वेडी सांडते आहे जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी